टप्पा अनुदानास पात्र असणाऱ्या शाळा आणि नव्याने 20% अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग, तुकड्या इत्यादींची ईश्वर चिठ्ठी पद्धतीने निवड करून पडताळणीचा स्वयंस्पष्ट अहवाल हा शासनाला सादर करावयाचा आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हानिहाय तपासणी पथक हे तयार करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 25/8/2025 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 2 जानेवारी 2026 शिक्षण संचालनालयाचं पत्र जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे GR जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. शासन निर्णय दिनांक 25/8/2025 अन्वये टप्पा अनुदान व नव्याने 20% अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग, तुकड्यांसंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करण्याबाबत आपणास वरील संदर्भ क्रमांक 2 अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीमधील अट क्रमांक 17 मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. अट क्रमांक 17. दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरून 5% शाळांची ईश्वर चिठ्ठी पद्धतीने निवड करून पडताळणीचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील. वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक 25/8/2025 मधील अ, ब, क व ड मधील नमूद माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग तुकड्यांना आपल्या स्तरावरून पात्र ठरवून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. अशा सर्व माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील वर्ग तुकड्यांची तपासणी करण्याबाबत खालीलप्रमाणे जिल्हानिहाय तपासणी पथक तयार करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक आणि अधीक्षक सा. गट ब. सदर तपासणी पथकातील सदस्यांनी त्यांना तपासणी करावयास दिलेल्या जिल्ह्यातील 20%, 40%, 60% व 80% अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांची शासन निर्णय दिनांक 25/8/2025 मधील अटी व शर्तीनुसार सोबतच्या विहित प्रपत्रात नमूद सर्व बाबींची दिनांक 5/1/2026 ते दिनांक 31/1/2026 या कालावधीत तपासणी करून त्या संदर्भातील आपला स्वयंस्पष्ट अहवाल दिनांक 2/2/2026 रोजी समक्ष संचालनालयास सादर करावा, असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातील 20%, 40%, 60% व 80% अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक शाळा व शाळांमधील वर्ग तुकड्या यांच्यासाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. 5 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये उपरोक्त शाळांची तपासणी होणार आहे. या संदर्भातील हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.